बालगोपाल यूट्यूब चॅनलमध्ये आपले हार्दिक स्वागत। आज आपण शिक्षक दिनावर सुंदर असे भाषण बघणार आहोत। ज्योत पेटवण्यासाठी समयीत हवी वात, ज्योत पेटवण्यासाठी समयीत हवी वात, चांदणं पाहण्यासाठी आकाशात हवी रात, आणि ध्येय गाठण्यासाठी पाहिजे असते शिक्षकांची साथ, पाहिजे असते शिक्षकांची साथ। प्रत्येकाच्या आयुष्यात शिक्षकांचे अनन्यसाधारण असे स्थान असते। देवतांपेक्षा श्रेष्ठ असे कोणी असेल तर ते म्हणजे आपले गुरु। आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, प्रमुख पाहुणे, वंदनीय गुरुजन व माझ्या मित्रमैत्रिणींनो, सर्वांना माझा नमस्कार। माझे नाव वैष्णवी असून मी इयत्ता 6वीत शिकते। आपणा सर्वांना शिक्षक दिनाच्या लाख लाख शुभेच्छा। आज 5 सप्टेंबर डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती आपण शिक्षक दिन म्हणून साजरी करण्यासाठी एकत्र जमलेलो आहोत। शी म्हणजे शील, क्ष म्हणजे क्षमा, क म्हणजे कला। ज्याच्याकडे शील, क्षमा व कला यांचा त्रिवेणी संगम आहे तो म्हणजे शिक्षक। शिक्षक हा आपल्या विद्यार्थ्याला त्याच्या आयुष्यात तो प्रत्येक संकटाशी कसा सामना करेल, संकट काळात धाडस दाखवून योग्य मार्ग कसा शोधावा याचे ज्ञान शिक्षकच देत असतात। शिक्षकांच्या हाताने देशाचे भविष्य घडले जाते। शिक्षकांमुळेच देशाचे भावी डॉक्टर, इंजिनियर, शास्त्रज्ञ, लेखक, खेळाडू तसेच इतर विविध क्षेत्रात प्रगती करणारी सामर्थ्यवान पिढी घडत असते। विद्यार्थ्यांना त्यांच्या ध्येयापर्यंत निस्वार्थपणे शिक्षक पोहोचवतात। ते विद्यार्थ्यांच्या अंगभूत गुणांचा सर्वांगीण विकास करतात। शिक्षक हा ज्ञानाचा व पावित्र्याचा विशाल समुद्र असतो। ज्याप्रमाणे कुंभार मातीच्या गोळ्याला योग्य आकार देऊन मूर्ती घडवतो, त्याच प्रकारे शिक्षकही चांगल्या वाईट गोष्टींचे ज्ञान देऊन संस्कारक्षम विद्यार्थी घडवितात। शिक्षकांचे महत्त्व सांगताना म्हटले जाते की कितीही सुसज्ज इमारती आणि साधने आले तरी आदर्श शिक्षकांची जागा ती घेऊ शकणार नाही। गुरु म्हणजे साक्षात परब्रह्म। आज आपण गुरूंना वंदन करून आपल्या देशाचे नाव जगात उंचावण्यासाठी प्रयत्न करूया। जय हिंद, धन्यवाद।